नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलवर आपण सातत्यानं अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन संकल्पना घेऊन येत असतो, महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो, जी सर्व विद्यार्थ्यांना आणि अर्थशास्त्राचे जाणकार असतील किंवा अर्थशास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी इच्छुक असतील अशा सर्वांना उपयुक्त ठरते. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विषय आहे डॉक्टर रघुराम राजन. डॉक्टर रघुराम राजन हे एक जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि यांच्या संबंधीचा हा आजचा व्हिडिओ आहे, जो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. चला तर मग आपण पाहूयात रघुराम राजन यांच्याविषयीची संपूर्ण माहिती. बघा, डॉक्टर रघुराम राजन हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. हे सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे, ते जगप्रसिद्ध आहेत. त्यांचं पूर्ण नाव काय तर डॉक्टर रघुराम राजन यांचं पूर्ण नाव आहे रघुराम गोविंद राजन. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 झाला. कुठे झाला तर त्यांचा जन्मस्थळ हे भोपाळ हे मध्य प्रदेश राज्यातील आहे. म्हणजे रघुराम राजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी झालेला आहे. त्यांच्या वडिलांचं नाव काय तर त्यांच्या वडिलांचं नाव आहे गोविंद राजन. ते भारत सरकारच्या सर्व्हिसमध्ये होते. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मग रघुराम राजन यांच्या पत्नी कोण तर रघुराम राजन यांच्या पत्नी राधिका पुरी, नंतर त्या राधिका राजन झाल्या. अशा पद्धतीनं रघुराम राजन यांची ही छोटीशी माहिती. त्यानंतर आपण पाहूयात, रघुराम राजन हे एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून ओळखले जातात, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये. परंतु या व्यक्तीनं शिक्षण किती घेतलेलं आहे, त्यांचं शिक्षण काय झालं आहे, म्हणून आपण पुढचं पाहतोय घटक रघुराम राजन यांचे शिक्षण. बघा, रघुराम राजन यांचं शिक्षण काय झालेलं आहे आणि कुठं झालेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहू. रघुराम राजन यांनी 7वी ते 12वी दिल्ली पब्लिक स्कूल दिल्ली या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर रघुराम राजन यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरची पदवी 1985 भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली, ज्याला आपण IIT दिल्ली असं म्हणतो, या ठिकाणी 1985 इलेक्ट्रिकल इंजिनियरची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर रघुराम राजन यांनी 1987 उद्योग व्यवस्थापनातील पदवी प्राप्त केलेली आहे. कुठून तर भारतीय प्रबंध संस्थान अहमदाबाद, ज्याला आपण IIM इन्स्टिट्यूट असं म्हणतो, या इन्स्टिट्यूटमधून 1987 उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका प्राप्त केलेली आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 1991 रघुराम राजन यांनी व्यवस्थापनशास्त्रात PhD पदवी प्राप्त केलेली आहे. कुठून केली तर अमेरिकेतील MIT मधून त्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे. अशा पद्धतीनं रघुराम राजन यांचं शिक्षण आपण पाहितलेलं आहे. म्हणजे बघा, एकंदरीत यावरून असं लक्षात येतं आहे की रघुराम राजन यांचं सुरुवातीचं शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल दिल्लीमध्ये पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी इंजिनियरची डिग्री IIT दिल्लीमधून पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापनशास्त्रातील उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका IIM अहमदाबाद या ठिकाणून पूर्ण केली आणि PhD पदवी ही अमेरिकेतील MIT मधून त्यांनी पूर्ण केलेली आहे. अशा पद्धतीचं उत्तम ठिकाणावरून इन्स्टिट्यूटमधून त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. यानंतर आपण पाहूयात की रघुराम राजन यांनी कोणती पदं भूषविलेली आहेत. तर बघा, आपण सुरुवातीला पाहूयात की भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार म्हणून रघुराम राजन यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF असं म्हणतो, त्याचे प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून रघुराम राजन यांनी 2003 ते 2007 या कालावधीत कार्य केलेलं आहे. प्रमुख अर्थतज्ज्ञ कुठलं IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्या देशामध्ये जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, ज्याला आपण RBI म्हणतो, त्या RBIचे 23वे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी 2013 ते 2016 या कालावधीत गव्हर्नर म्हणून काम पाहिलेलं आहे आणि या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. यानंतर आपण पाहूयात की रघुराम राजन पुढं काय करतायत. गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून रघुराम राजन रुजू झालेले आहेत. म्हणजे बघा, गव्हर्नर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच रघुराम राजन हे प्रोफेसर म्हणून काम करत आहेत, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहेत. यानंतर त्यांना आणखी वेगवेगळ्या काही ऑफर आहेत, वेगवेगळ्या देशांच्या सेंट्रल बँकेमध्ये त्यांना गव्हर्नर पदाच्या ऑफर आहेत, पण ते आणखी गेलेले नाहीत. परंतु अशा पद्धतीची त्यांनी वेगवेगळी पदं, जसं की भारत मंत्रालयाचे प्रमुख अर्थ सल्लागार, त्यानंतर IMFचे अर्थतज्ज्ञ, RBIचे गव्हर्नर आणि शिकागो विद्यापीठातील प्रोफेसर म्हणून ते काम करत आहेत. यानंतर आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष विचलित करतोय, रघुराम राजन आणि नोबेल या संदर्भात थोडंसं. रघुराम राजन यांना अद्याप नोबेल पारितोषिक प्राप्त मिळालेलं नाही. परंतु त्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो. 2017 साली नोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, हे विसरता कामा नये. त्यानंतर आपण एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातोय, रघुराम राजन यांची पुस्तके. म्हणजे रघुराम राजन यांचं शिक्षण चांगलं झालं, रघुराम राजन यांनी वेगवेगळी चांगली पदं भूषविली, परंतु आणखी एक महत्त्वाची त्यांची बाब आहे की त्यांनी उत्तम असे पुस्तकं देखील लिहिलेली आहे. त्यांची ग्रंथसंपदा पाहू तर त्यांनी पहिला ग्रंथ एक आहे त्यांचा महत्त्वाचा आहे, तो सेव्हिंग कॅपिटलिझम फ्रॉम दी कॅपिटलिस्ट 2003 मध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचा ग्रंथ आपण पाहूयात त्यांचा 2005 त्यांनी लिहिला आहे, कंट्रोल्ड कॅपिटल अकाउंट लिबरलायझेशन अ प्रपोजल. कधी लिहिला? 2005 त्यानंतर 2005 त्यांनी आणखी एक ग्रंथ लिहिला आहे, व्हॉट अंडरमाइन्स ॲड्स इम्पॅक्ट ऑन ग्रोथ. हा 2005 ग्रंथ लिहिला आहे. त्यानंतर 2010 फ्लड लाईन्स नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गाजलेला त्यांचा ग्रंथ आहे. त्यानंतर 2010 दी स्कियम लॅक रिपोर्ट त्यांनी लिहिलेला आहे. आणि बघा, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथं लक्षात घ्या, 2017 त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध असा ग्रंथ लिहिलेला आहे, आय डू व्हॉट आय डू. आणि हे आय डू व्हॉट आय डू हे एक अत्यंत गाजलेलं आणि प्रसिद्ध असं त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर 2019 त्यांनी व्हॉट दी इकॉनॉमी नीड्स नाव नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आणखी एक आता अलीकडच्या काळात लिहिलेला 2019 द थर्ड पिलर नावाचा एक ग्रंथ त्यांचा पब्लिश झालेला आहे. आणि हे सर्व ग्रंथ त्यांचे अत्यंत प्रसिद्ध आहेत, वाचनीय आहेत आणि भारताच्या प्लस जगाच्या वेगवेगळ्या आर्थिक बाबीशी संबंधित मूल्यमापन करणारे, इशारा देणारे आणि भविष्याचा वेध घेणारे हे ग्रंथ आहेत. हे सर्व वाचनीय आहेत. अशा पद्धतीची त्यांची ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथसंपदावरून, त्यांनी भूषविलेल्या पदावरून आणि त्यांच्या शिक्षणावरून त्यांची क्वालिटी, गुणवत्ता आणि त्यांचं तज्ज्ञता लक्षात येते. तरी देखील अलीकडच्या काळामध्ये त्यांनी काही मांडलेले विचार खऱ्या अर्थाने त्यांची ओळख करून देतील. म्हणून त्यांचे काही विचार मी तुम्हाला सांगत आहे. आपण पाहूयात रघुराम राजन यांचे विचार. बघा, पहिलाच विचार सांगतो तुम्हाला मी, जो ऐकल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की ही हस्ती कशी आहे, म्हणजे रघुराम राजन हे किती मोठी व्यक्तिमत्व आहे. बघा, 2005 त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्या आर्टिकलमध्ये सांगितलं होतं की जगामध्ये आर्थिक मंदीचा अंदाज वर्तवला होता. तेव्हा लोक त्यांच्या या स्टेटमेंटला हसली होती. या आर्टिकलची अनेक लोकांनी टीका केली होती की कुठं जगामध्ये आता मंदी येणार आहे का, अशाबद्दल त्यांच्यावर वेगवेगळे टीका उठवल्या होत्या. परंतु 3 वर्षानंतर खरोखरच जगामध्ये आर्थिक मंदी आली 2007-08 आणि तेव्हा रघुराम राजन यांच्या 2005 लिहिलेल्या आर्टिकलची सर्वांना आठवण झाली. बघा, जर अगोदरच त्यांचा इशारा लक्षात घेतला असता तर उपाययोजना करता आल्या असत्या, परंतु तेव्हा त्यांच्या विचाराकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर 2007-08 अमेरिकेबरोबर भारत ही आर्थिक मंदीमध्ये बुडालेलाच आपण पाहिलेला आहे. हा त्यांचा विचार. त्यानंतर दुसरा विचार पाहूयात, भारतातील फसलेली नोटाबंदी आणि GST अर्थव्यवस्थेचे समोरील मोठ्या समस्या आहेत, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. कधी नुकतंच जेव्हा नोटाबंदी सुरू झाली किंवा GSTचं लागवण्याचं सुरुवात झाली तेव्हा हे त्यांचं स्टेटमेंट आहे की भारतातील फसलेली नोटाबंदी आणि GST भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठ्या समस्या आहेत. खरोखरच आहे. आज आपण अनुभवतो आहोत. तेव्हा नोटाबंदी झाल्यानंतर आणि GST झाल्यानंतर संपूर्ण आपली अर्थव्यवस्था ढळून निघालेली आहे. याचे फायदे होतील, परंतु याची सध्या तर आपण दूरगामी परिणाम भोगतो आहोत, वाईट परिणामातून आपण जातो आहोत, हेही तितकंच खरं आहे. त्यानंतर तिसरा विचार तुम्हाला मी सांगतो, 2019 त्यांनी भांडवलशाही गंभीर संकटात असल्याचे मत मांडले. भांडवलशाही, कॅपिटलिझम जो आहे
कॅपिटलिस्ट सध्या आहेत आणि हे गंभीर संकटात असल्याचं मत मांडलं आहे. त्यानंतर त्यांचा विचार 4थ्या क्रमांकाचा, जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता भारत अंदांच्या भूमीतील एकाक्ष राजा आहे. बघा, जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताची लिडरशिप अंदांच्या भूमीतील एक राजा या पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि हे खरोखरच भयानक आहे. त्यानंतर 5वा विचार आपण त्यांचा पाहूयात, प्रगत देशांची धोरणे दुटप्पी आहेत. बघा, हा त्यांचा विचार आहे आणि खरोखर आहे. प्रगत देशांची धोरणे कशी आहेत तर दुटप्पी आहेत. त्यानंतर 6वा विचार पाहूयात, लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरिबांना बसणार आहे. लॉकडाऊन जेव्हा करायचं ठरलं तेव्हाचं हे त्यांचं स्टेटमेंट आहे की लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरिबांना बसणार आहे, तो बसला. हे रघुराम राजन आहेत की जे होण्या अगोदर बोलतात पण ते प्रत्यक्षात होतं, इतकं त्यांचा अभ्यास तज्ज्ञता आहे, ही त्यांच्या या विचारावरून लक्षात येते. त्यांचा 7व्या क्रमांकाचा विचार पाहूयात, पुढील काळात रोजगार कमी होऊन बेरोजगारी वाढण्याचे संकट हे फार मोठे असणार आहे, असं त्यांनी इशारा दिला. आणि बघा, खरोखरच आता सुशिक्षितांची फौजच्या फौज आपल्याकडे आहे, परंतु प्रत्येकाच्या हाताला काम नाही, म्हणजेच ते बेरोजगार आहेत. आणि हा जर बेरोजगारीचा दर असाच वाढत राहिला तर ते देशापुढील फार मोठे संकट म्हणून पुढे येईल, हा त्यांचा इशारा आहे. त्यानंतर 8व्या क्रमांकाचा विचार त्यांचा पाहूयात, सरकारचा खाजगीकरणाचा रेकॉर्ड चढ उतार आणि औद्योगिक घराण्यांना बँकांची विक्री घोडचूक ठरेल. बघा, सरकार नॅशनलाइज बँका खाजगी करण्याचा प्रयत्नात आहे, LIC सारख्या संस्था खाजगी करण्याच्या प्रयत्नात आहे आणि या संदर्भात त्यांनी इशारा दिला आहे की म्हणजे खाजगी उद्योजकांच्या हातात जर बँका दिल्या तर ती एक मोठी चूक ठरणार आहे, त्याचे दुर्गामी परिणाम होणार आहेत, हा त्यांचा इशारा आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकाचा विचार पाहूयात, देशात बुडीत कर्जात वाढ होणार. बघा, अलीकडेच आपण पाहतोय तर अनेक बँकांचे NPA वाढत चाललेले आहेत. त्या NPAमधून बुडीत कर्ज वाढताना दिसत आहेत आणि हे बुडीत कर्ज वाढणं हे देशाच्या आर्थिक सिस्टमसाठी भयंकर घातक आहे. NPA वाढणं हे देशाच्या आर्थिक सिस्टमसाठी घातक आहे आणि तोच इशारा इथं देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा विचार पाहूयात, कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव व गाफीलपणा भोवला. म्हणजे कोरोनाबाबत आपण कोरोनाला लवकर कंट्रोल करू शकलो नाही, इतर देशांनी त्याला कोरोना लगेचच लवकरात लवकर कंट्रोल केला, पण आपल्या देशात तो होऊ शकला नाही. याला कारण त्यांनी काय दिलं आहे तर कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव व गाफीलपणा भोवलेला आहे. म्हणजे आपण दूरदृष्टी ठेवली नाही, गाफील राहिलो. त्यानंतर 11व्या क्रमांकाचा विचार त्यांचा पाहूयात, अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होणार, लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल. काय भयानक गंभीर असा हा इशारा आहे आणि हा इशारा त्यांनी काय उगाच दिलेला नाही, अभ्यासांती दिलेला आहे. देशात बेरोजगारी वाढत चालली, देशात बुडीत कर्ज वाढत चाललं आहे, NPA वाढत चालला आहे, देशामध्ये बेरोजगारीचा दर वाढत चालल्यामुळं रोजगार नाही, रोजगार नसल्यामुळं लोक म्हणजे उपासमारीची वेळ येऊ शकते, हा त्यांचा इशारा आहे. म्हणून याकडं सरकारनं पाहणं गरजेचं आहे, गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर 12व्या क्रमांकाचा विचार पाहूयात, महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी शाळा महाविद्यालये उभी करा, हा त्यांचा इशारा आहे. त्यानंतर 13 क्रमांकाचा विचार पाहू, 2021मध्ये कोरोनामुळे शिक्षणापासून 1.5 वर्ष दूर असलेली मुले 3 वर्षे मागे पडतील, असा त्यांनी इशारा दिला आहे. म्हणजे कोरोना काळात शाळा महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळं ती जवळपास 2 वर्षे झालं ते बंद आहेत आणि त्यामुळं त्यांचं मत आहे की यामुळं हे मुलं 1.5 वर्ष जर शाळा बंद असतील तर ते 3 वर्षे मागे जातील. हा एक गंभीर इशारा आहे, त्याच्याकडे देखील सरकारनं व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर 14व्या क्रमांकाचा विचार पाहूयात, अर्थव्यवस्थेसाठी एकाच व्यक्तीने निर्णय घेणे वाईट. मग ती अर्थव्यवस्था कुटुंबाची असो किंवा राज्याची असो किंवा देशाची असो, एका व्यक्तीच्या निर्णयावर आर्थिक निर्णय होता कामा नयेत. त्यामध्ये अनेकांनी एकत्र येऊन तो निर्णय घेतला गेला पाहिजे, त्याच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजू चेक करूनच तो निर्णय झाला पाहिजे, असा इशारा रघुराम राजन यांनी या विधानातून दिलेला आहे. त्यानंतर 15व्या क्रमांकाचा विचार पाहूयात, सरकारवर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ही मोठी चूक आहे. म्हणजे सरकारवर जर कुणी टीका करत असेल, सरकारच्या कार्याचं कुणी मूल्यमापन करत असेल आणि ते स्पष्टपणे मांडत असेल आणि त्याच्यावर जर सरकार त्यांच्यावर म्हणजे त्यांना तसं करण्यापासून अडवत असेल, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ती चूक आहे, असं त्यांचं मत आहे.
त्यानंतर 16व्या क्रमांकाचा विचार, रोजगार पूरक विकास आणि राष्ट्रवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं त्यांचं मत आहे. त्यानंतर महत्त्वाचं एक बाब, या सर्व विचारावरून त्यांचे विचार प्रगल्भता आणि अभ्यास दिसून येतो, तज्ज्ञता स्पष्ट होते आणि ही तज्ज्ञता केवळ भारतापुरती नाही तर संपूर्ण जगाला संबंधित आहे, जगाशी संबंधित आहे, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांचे शिक्षण, त्यांची भूसविलेली पदं, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा आणि त्यांनी मांडलेले विचार यावरून रघुराम राजन यांची वैचारिक पातळी लक्षात येते, तज्ज्ञता लक्षात येते. यावरून मला असं वाटतं की त्यांची आपल्या देशाला गरज आहे, म्हणजे रघुराम राजन यांची आपल्या देशाला फार मोठी गरज आहे. पण याविषयी ते काय म्हणतात, मी भारतात परत येण्यास तयार आहे, परंतु योग्य संधीची वाट पाहतोय. म्हणजे बघा, आपल्या देशामध्ये अशा मोठ्या महान व्यक्तींना संधी उपलब्ध करून दिली जात नाही कार्याची, त्यांना तशी लवकरात लवकर संधी उपलब्ध करून द्यावी. रघुराम राजन आपल्या देशात यावेत आणि आपल्या देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांनी मदत करावी असं मला वाटतं. अशा पद्धतीनं रघुराम राजन यांची आपण माहिती पाहितलेली आहे. हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद.